मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात सभा घेणार आहेत। आवाज येत नसल्यामुळे त्यांनी सभा थांबवली होती। सरकारने दिलेल्या कागदपत्रांवर आंदोलकांशी चर्चा करणार। सरकारने काही कागदपत्र दिली आहेत असं जरांगेंनी म्हटलं। कागदपत्रांवर आपल्याला चर्चा करायची आहे, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। रिकाम्या हाताने माघारी जात नसतो, चर्चेत जे झालंय ते तुमच्या समोर मांडणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। जरांगे पाटील हे थोड्याच वेळात सभा घेणार आहेत। त्या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील नेमकं काय भूमिका मांडतात, काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र रिकाम्या हाताने माघारी जाणार नाही, चर्चेत जे झालंय ते तुमच्या समोर मांडणार असं देखील या दरम्यान जरांगे पाटील यांनी म्हटलं। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, जरांगे पाटील हे थोड्याच वेळात सभा घेणार आहेत, चर्चेत जे झालं ते सर्वांना सांगणार आहेत आणि भाषणाला आवाज येत नव्हता आणि त्यामुळे सभा थांबवली आणि पुन्हा ते सभा घेणार आहेत अशी माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? जरांगे पाटील सभा घेणार आहेत, मात्र अद्याप किती वेळ सभेला बाकी आहे? निश्चितपणे आपण पाहिलं तर जरांगे पाटील आणि असंख्य मराठा बांधव जे आहेत ते वाशीतील याच ठिकाणावरती जे आता येऊन थांबलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। मोठ्या संख्येने जरांगे पाटील आणि मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी आहेत। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी दाटलेली आहे। मनोज जरांगे पाटील ज्यावेळी या ठिकाणी पोहोचले त्यावेळी ते सभेला त्यांनी सुरुवात केली होती। नेमकं GR मध्ये काय नेमकं झालं, बैठकीदरम्यान काय नेमके मुद्दे मांडण्यात आले, त्याचबरोबर काय नेमकी चर्चा झाली ते सर्व त्यांनी सांगण्याला सुरुवात केली होती। परंतु सभेच्या ठिकाणी जो आहे तो काही स्पीकरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, काही तांत्रिक अडचणीमुळे ती सभा जी आहे ती त्यांनी त्याच ठिकाणी थांबवली आणि 1 तासानंतर सभा घेणार असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। परंतु 2 वाजता जरांगे पाटील जे आहेत ते सभा घेणार होते, परंतु अद्याप 3 वाजलेले आहेत तरी देखील ह्या सभेला जे आहे ते अद्यापही सुरुवात झाली नाही। आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक मोठ्या संख्येने जे आहे ते अनेक मराठा बांधव जे आहेत ते अजूनही याच ठिकाणी जरांगे पाटील यांना ऐकण्याकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक मराठे बांधव जे आहेत ते दाखल होत आहेत। आता सरकारने जो GR दिलेला आहे त्या ठिकाणी नेमकं या GR मध्ये काय नेमकं झालेलं आहे, चर्चेमध्ये नेमकं काय ठराव करण्यात आहेत, काय नेमके मुद्दे मांडले, सरकारने काय नेमकं म्हटलं आहे, त्याचबरोबर आता नवी मुंबईवरून जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे जाणार का किंवा जरांगे पाटील यांचा या चर्चेमध्ये नेमकं काय ठराव झालेला आहे हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। जरांगे पाटील या सभेतून नेमकं काय संबोधित करतील याकडे लागलेलं आहे मराठा बांधवांचं। नक्की शुभम, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात ते सभा देखील घेणार आहेत। मात्र ज्याप्रमाणे माहिती मिळते आहे मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी चर्चेत जे काही झालं ते सर्वांसमोर सांगणार आहेत अशा प्रकारची माहिती दिली आहे। कशा प्रकारचा प्रतिसाद नेमका पाहायला मिळतोय, जरांगे पाटील हे सध्या नेमके कुठे आहेत, त्यांचा प्रवास नेमका यापुढचा कसा असणार आहे? निश्चित आपण पाहिलं तर जरांगे पाटील जे आहेत ते या मागच्याच बाजूला एक भव्य असा गाडीवरती मंच जो आहे तो उभारलेला आहे। ज्या ठिकाणी आपल्याला हे भगवे झेंडे दिसतात त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते त्यांच्यासाठी एक वाहनाची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच ठिकाणाहून जरांगे पाटील जे आहेत ते आता संवाद जे आहे ते साधणार आहेत। संपूर्ण मराठा बांधवांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। पुढची आखणी नेमकी मराठा आरक्षणासंदर्भातली कशा प्रकारची असणार आहे हे जरांगे पाटील आता याच ठिकाणावरून जे आहे ते सांगणार आहेत। नेमकं आता मराठा आरक्षणासंदर्भातली पुढची भूमिका कशा प्रकारची असणार आहे। आझाद मैदान या ठिकाणावरती आपण पाहिलं तर अनेक मराठा बांधव जे आहेत ते याच ठिकाणावरून अद्याप आत्ताही पोहोचलेले आहे। मुंबईमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर वाशी या ठिकाणी ज्या ठिकाणी जरांगे पाटलांची सभा सुरू आहे त्या ठिकाणी देखील मनोज जरांगे पाटीलसह अन्य मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत आणि मराठ्यांचा नेता म्हणजे जरांगे पाटील आता यांच्या सभेला जे आहे ते काहीच वेळात आता सुरुवात जी आहे ती होणार आहे। कारण नक्की शुभम, तुमच्या सोबत आपण असं पाहतोय मराठा समाज बांधव आंदोलक उपस्थित आहेत, त्या आंदोलकांशी बातचीत करता येईल का? आंदोलकांच्या नेमक्या भावना काय आहेत? एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। शुभम, माझा आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत? शुभम, जरांगे पाटील यांच्या समवेत राज्यभरातून मराठा समाज बांधव हे मुंबईत दाखल होत आहेत। तुझ्यासोबत देखील काही मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद साधता येईल का? त्यांच्या नेमका या क्षणाच्या भावना काय? निश्चित आपण पाहिलं तर या ठिकाणी आहेत अनेक मराठा बांधव आहेत। दादा, जरांगे पाटील आता काही वेळातच बोलणार आहेत, सभा घेणार आहेत।
सरकारसोबत जो काही GR झाला त्या संदर्भात चर्चा करणार आहेत. काय वाटतं, काय नेमकं आता मार्ग निघेल? जरांगे दादा आता सरकारशी चर्चा झालेली आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी आम्हाला आदेश, आता मनोज पाटील जरांगे यांच्याशी सरकार चर्चा करत आहे. आतापर्यंत आज तारखी म्हणजे ह्या टाइमपर्यंत काही आम्हाला निरोप आलेला नाही, परंतु ज्या वेळेस आम्हाला निरोप येईल की जरांगे पाटील जे आदेश करतील ते आम्ही मान्य करणार आहोत आणि मुंबई जाम करणार आहोत. आणि सरकारला एक माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथदादा शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की लेकरा बाळासहित ऊन ताम सहन करून हे माता माऊल्या आणि माझा वरदा सुद्धा 80 वर्षाचे माझे सगळे बंधू भाव आलेले आहेत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईच्या बाहेर जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. आम्हाला गोळ्या लागू द्या. वाशीला येऊन तुम्ही थांबलेले आहात, पुढे आता मुंबईला निघणार आहात. काय वाटतं, काय नेमका आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला असेल, काय नेमका GR आला असेल? आतापर्यंत अजून GR असा काही मान्य झाल्यात मागण्याहून असा काही आला नाही. ज्या दिवशी समजा आता थोड्या वेळामध्ये जरांगे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्या मार्गदर्शनाच्या हिशोबानं पुढचा निर्णय जो आहे तो जरांगे साहेब जे घेतील ती आम्हा सर्व मराठा समाज बांधवांना मान्य असेल. आणि इथून पुढे आम्ही मुंबईला जाणार आणि शांततेत आमरण उपोषण करणार, म्हणजे करणारच. जर मागण्या इथं मान्य झाल्या नाही तर पाहायचं झालं तर सकाळपर्यंत जी आहे ती मुंबईतील आझाद मैदान ज्या ठिकाणी आता पुढचा प्रवास होता त्या ठिकाणी पोलिसांनी परवानगी जी आहे ती नाकारली होती, परंतु काय वाटतं आता? पोलिसांनी परवानगी नाकारली किंवा न नाकारली, आम्हाला जे आदेश मनोज दादाचा, फक्त आम्हाला आदेश मनोज दादाचा पाहिजे. आम्हाला पोलीसवाल्याचा आदेश पाहिजे नाही ना सरकारचा पाहिजे नाही. मनोज दादा जे सांगतील तेच आम्ही करणार आणि त्यांच्याच आदेशाची आम्ही वाट बघून, एवढा मोठा मराठा समाज बांधव इथं त्यांची वाट बघत थांबलेला आहे. याच्यामुळे आम्हाला पोलिसाचं काही देणं घेणं नाही. त्यांनी कुठपर्यंत आम्हाला आडवाडवीची किंवा फसवणुकीची किंवा ह्याच्यामध्ये जरी टाकायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला भीत नाही, त्याला जुमानत नाही. आमचा मराठा समाज हा एवढ्या उन्हामध्ये लेकरा बाळा सकट वयोवृद्ध असो की कोणी असो एवढ्या उन्हामध्ये ताटकाळत बसलेला आहे, ते आम्ही अद्यापि सहन करणार नाही. आणि आमचं हक्काचं आरक्षण OBC मधूनच घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. दादा, आपल्यासोबत आणखीन काही बांधव आहेत मराठा बांधव. तर तरुण आहेस तू, आज तरुण वर्ग देखील या मराठा मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. पाहायचं झालं तर मागील देखील अनेक मोर्चे निघाले, त्यावेळेस देखील तरुणांचा मोठ्या प्रमाणातला सहभाग होता. तरुण म्हणून मराठा आरक्षणाकडे कशा प्रकारे पाहतो? हे बघा, आरक्षणाने या गव्हर्नमेंटने, सरकारने आजपर्यंत आम्हाला फक्त खेळ दाखवले आणि प्रत्येकजण आपापल्या राजकीय हेतूचा स्वार्थ बघून आजपर्यंत आमच्याशी खेळत आलेला आहे. आणि ह्या वेळेस जर घडलं नाही ना तर पुन्हा कधीच घडणार नाही. शिवाजी महाराजांनंतर जर आम्हाला कोणाबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झालंय तर मनोज जरांगे दादा आहेत. आणि असा नेता पुन्हा होणे नाही. आणि अशा माणसाला आम्ही आमचं सर्व प्राण लावून इथं सगळे आलेले आहोत. आणि सरकारच्या GR-BRवर आम्हाला बिलकुल विश्वास नाही. उद्या आज GR काढला, उद्या जर हायकोर्टाने या शिंदे गव्हर्नमेंटला जर अपात्र ठरवलं तर तो GR अपात्र होईल. म्हणजे ह्या सगळ्या राजकीय खेळी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या समजून दादा जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा सपोर्ट असेल. आणि एक गोष्ट सरकारने लक्षात ठेवावं, 4 शाही, आदिलशाही, कुतुबशाही, हे सगळ्या शाही आम्ही बरखास्त केलेल्या आहेत, सगळ्या मोडून काढलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला तुमच्या जर तुम्ही यानंतर जर कुठल्या चाली खेळल्या तर ह्या चाली तुम्हाला खूप महागात पडणार आहेत. आणि हा आमचा शेवटचा तुम्हाला इशारा आहे. पाहायचं झालं तर हे सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न हे सरकार मार्गी लावत असतं. तर मराठा बांधवांचा हा प्रश्न जो आहे तो कशा प्रकारे सरकार हा मार्गी लावेल, काय वाटतं? हे बघा, प्रश्न मार्गी लावायचा असेल तर सर्वेक्षण जे करताय तुम्ही, आज युट्यूबला एक व्हिडिओ बघितला का? सर्वेक्षण करायला कोणता माणूस आहे माहितीये का? पहिली पास, त्याला काही लिहिता वाचता येत नाही, त्याने युट्यूबला स्वतः व्हिडिओ टाकून सांगितलंय की माझ्या साहेबाला सांगितलं मला हे काम जमत नाही. अहो, असे लोक तुम्ही सर्वे करायला लावलेत. हे लोक सर्वे करणार तर सर्वेचा रिझल्ट काय येणार? अशा सर्वेचा जर रिझल्ट असेल तर हे भेटणारच नाही. म्हणजे तुम्ही आज पाणी कधी पाजलं होतं जरांगे दादांना? त्या दिवशी पाणी पाजलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वे वगैरे करायला का लावलं नाही? आज जेव्हा आम्ही मुंबईत आलो तेव्हा तुम्हाला जाग आली का? हा? आणि आज इथून आम्ही आता आझाद मैदानाला जाणार आहे. GR-BRवर आमचा बिलकुल विश्वास नाही. आझाद मैदानावर जाऊन आरक्षण घेऊनच घरी जाणार. निश्चित कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत आता त्यांनी सांगितलेलं आहे. निर्धार जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता देखील घोषणाबाजी जी आहे जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या सभेला सोबत काय नेमकी चर्चा झालेली आहे, त्याचबरोबर काय नेमकं आता हा आहे सरकार थेट GR जो आहे तो जरांगे पाटील याच मेळाव्यातून जे आहे ते
नक्की शुभम, खरं तर सरकारने काही कागदपत्र दिलेली आहेत, त्या दिलेल्या कागदपत्रांवरही आंदोलकांशी चर्चा करणार आहेत। सरकारने काही कागदपत्र दिली आहेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। कागदपत्रांवर देखील आपल्याला चर्चा करायची असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। या कागदपत्राबद्दल काही माहिती मिळते का, यामध्ये नेमकं काय नमूद आहे? कारण या कागदपत्रांचा पुरवठा केल्याच्या नंतर, कागदपत्र दिल्याच्या नंतर देखील जरांगे पाटील हे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका दाखवत आहेत। याचा नेमका अर्थ काय काढायचा? शुभम, खरं तर आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका चर्चेनंतर आणि कागदपत्र दिल्याच्या नंतर देखील जरांगे पाटील यांची आहे आणि या कागदपत्राबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? खरं तुझा आवाज ऐकू आला पुन्हा एकदा? नक्की शुभम, खरं तर सरकारने काही कागदपत्र ही जरांगे पाटील यांना दिलेली आहेत। जरांगे पाटील यांनी देखील याबाबतची माहिती दिलेली आहे। त्या दिलेल्या कागदपत्रांवर आपल्याला चर्चा करायची आहे असं जरांगे पाटील म्हणतायत। मात्र याच दरम्यान आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील म्हणतायत। याबाबत काय सविस्तर माहिती आहे? दादा जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निश्चित करून आपण पाहिलं तर कागदपत्र जे आहेत ते काही सरकारने दिलेले आहेत, परंतु त्या कागदपत्रांचं आता आपण पाहिलं तर जे मराठा बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कागदपत्र आणि GR वरती आमचा विश्वास नाहीये। जरांगे पाटील जे म्हणतील तेच आमचं या ठिकाणाचं म्हणणं असेल। जरांगे पाटील म्हणतील तीच अशी एकंदरीत पूर्व दिशा जी आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी आखलेल्या आपलं कार्यकर्त्यांना पाहिलं झालं तर जरांगे पाटील यांना काही कागदपत्र जे आहेत ते सरकारने दिलेले आहेत, परंतु काय वाटतंय कागदपत्रामध्ये नेमकं काय असेल? आम्हाला असं वाटतं की आज 7 महिने झालं मनोजदादा जरांगे हे आरक्षण करत आहेत। 2-3 महिन्याचं, कुठं 15 दिवसाचं, महिन्याची मुदत देतात ते, पण आणखीन कुठंच ठाम झालेले नाहीत ते। त्याच्यामुळं आमचा ह्या सरकारवर विश्वास नाही। आम्हाला मनोजदादा जरांगेला बी आमची एक कळकळीची विनंती आहे की आपण आझाद मैदानामध्ये जाऊनच बसायचं आणि आपण आरक्षण घेऊनच जायचं, कारण की सरकार लोबाड आपला काही विश्वास राहिलेला नाही। आज 7-8 दिवस झाला आम्ही रातभर हे करून आम्ही इथं आलेलो आहेत आणि आजच्या हे फुगीर GR देतील आणि आम्हाला गावाकडे लावतील, कारण का 10-10 वेळेस आम्हाला ही करायची गरज नाही। आम्ही आता मुंबईत आलोत आणि आरक्षण घेऊनच जाणार आम्ही, त्याच्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। काही कागदपत्र जे आहेत ते सरकारने जरांगे पाटलांना दिलेले आहेत। त्यानंतर आता या ठिकाणी सभा पार पडणार आहे, नंतर पुढची भूमिका ठरवली जाणार आहे। काय नेमका GR असेल, काय वाटतंय? GR मध्ये काय आहे आम्ही आता नक्की सांगू शकत नाही, पण एवढं मात्र नक्की आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आझाद मैदानाला इकडनं जाऊन आम्ही आमची भूमिका मांडू आणि आरक्षण घेऊ। जरांगे पाटील जे काय ठरवतील ती ठाम भूमिका असेल त्यांची, तेच आमचं शासन आणि ते धरून आम्ही सर्व मराठा आरक्षण आम्ही पुढे मार्गक्रमण करू। निश्चित कारण आपण पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते जरांगे पाटील म्हणतील तीच आमची पूर्व दिशा असं या संपूर्ण मराठा बांधवांचं एकंदरीत म्हणणं आहे। नक्कीच शुभम, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।